नमस्कार. दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथं 1 किलोच्या प्रमाणात नागलीचे पापड बनवणार आहोत. तर मी यासाठी इथं 1 किलो नागली घेतलेली आहे. नागली छान अशी लाल बघूनच घ्यायची आहे. ती स्वच्छ आता 3 ते 4 पाण्याने मी इथं धुवून घेणार आहे. कोणत्याही किराणा दुकानात सहज नागली उपलब्ध असते. याला नाचणीही म्हणतात. आता नागली छान धुतल्यानंतर तिला थोडी थोडी अशी पाण्यातनं काढून घ्यायची आणि आपण ज्या भांड्यात नागली रात्रभर भिजवणार आहोत त्या भांड्यात ती टाकून द्यायची आहे. खाली खडे वगैरे राहतात म्हणून अगदी वरवरचीच नागली अशी हातात घेऊन मग ती त्या भांड्यात टाकायची, म्हणजे खाली जे रेती खडे असतील ते बघा. आता सोपी ट्रिक आहे. आपण या साह्याने अशी नागलीतले आपण खडे वगैरे काढू शकतो. त्याच्यामुळे सर्व काही जे खडे वगैरे आहेत ते खालच्या खाली बसून राहतात आणि सहजपणे आपली नागली ही व्यवस्थित अशी निवडली जाते. आपण एवढी नागली तर काही ताटात वगैरे घेऊन निवडू शकत नाही, म्हणून याच पद्धतीने मी अशी नागली व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली. आता भरपूर असं याच्यात पाणी घालायचं आहे आणि आपण रात्रभर हिला नागलीला अशीच ठेवून द्यायची. मी आता सकाळी नागली धुवून घेतली, त्याच्यामुळे पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र ही नागली आपण भिजू देणार आहोत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही नागली आता उपसून घ्यायची आहे. आता हे बघा पाणी किती घाण निघालेलं आहे. आता हिला परत 2-3 पाण्याने छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि इथं मी एक चाळणी घेतलेली आहे. चाळणी ती आपण आता नागली काढून घेणार आहोत. तर तुमच्याकडे नागलीला काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सर्व नागली मी तर काढून घेणार आहे आणि छान तिचं हे पाणी आपण इथं निथळू देणार आहोत. आपण अगदी घरगुती पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने इथं नागलीचे पापड बनवणार आहोत. अगदी तुम्ही पहिल्या प्रयत्नात ही नागलीचे पापड अतिशय परफेक्ट अशा पद्धतीने बनवू शकतात. तर आपण एकदम स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने नागलीचे पापड बनवणार आहोत. आता सर्व नागली व्यवस्थित इथं चाळणीत काढून घेतली आणि छान तिचं व्यवस्थित असं पाणी निथळू द्यायचं आहे. तर मी तर आता खाली एक भांडे ठेवले आणि त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे, म्हणजे पाणी पटकन निथळतं. आता इथे कॉटनचा कपडा किंवा रुमाल किंवा एखादी बेडशीट घ्यायची आहे आणि त्याच्यात ही नागली आपण हिचं रात्रभर असं गाठोडं बांधून ठेवून द्यायचं आहे. त्याच्यामुळे जे पाणी आहे ते मी सर्व कपडा शोषून घेतो आणि हिला छान असे मोड येतात. आपल्याला नागलीला मोड आणायचे आहेत, म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. रात्रभर अशीच मी नागली आता कपड्यात बांधून ठेवणार आहे, म्हणजे सकाळपर्यंत छान असे मोड येतात नागलीला. तर तुम्ही बघू शकतात रात्रभर बांधून ठेवल्यामुळे छान असे मोड आलेले आहेत नागलीला. हे जे पांढरे पांढरे अंकुर फुटलेले दिसत आहेत ते नागलीला मोड आलेले आहेत. याच्यामुळे आपले पापड अगदी छान कुसकुशीत आणि कलरही छान येतो आपल्या पापडा आणि नरमही होतात पापड. आता मी घरातच फॅनच्या हवेखाली 2 ते 3 तास ही नागली छान अशी वाळवून घ्यायची आहे आणि छान वाळवून घेतल्यानंतर गिरणीवरून ही नागली दळून आणायची. तर मी तर गिरणीवरून तुम्ही बघू शकता मस्त अशी नागली दळून आणलेली आहे. आता हे पीठ आपण वस्त्रकाळ करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी एका मोठ्या कढईला असं कपडा बांधून घेतलेला आहे आणि कापड बांधून घेतल्याने छान असं आपला जो वरचा कोंडा वगैरे तो निघून जातो. आता इथं थोडं थोडं पीठ करून सर्व पीठ हे असं चाळून घेणार आहोत. याच्यातला जो एक्स्ट्राचा कोंडा आहे तो निघून जातो. आता जो वरचा हा जो कोंडा निघतो ना त्याचेही सुद्धा तुम्ही पापड बनवू शकतात. तर तुम्हाला तर माहितीच असेल नागलीचे पौष्टिक असे गुणधर्म आहेत. तर या नागलीत तुम्ही थोडासा गहू टाकायचा आहे आणि तो परत गिरणीवरून दळून आणायचा आहे. तर याचेसुद्धा छान असे पापड बनतात. या कोंड्यातील जीवनसत्व काही पोषक तत्व असतात. तर याच पद्धतीने मी सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे. आता पापड अजिबात बिघडू नये म्हणून आता अगदी सोपी ट्रिक मी सांगते. आता आपण जेवढं पीठ आहे ते एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे आणि त्याच भांड्याने तेवढंच पाणी घ्यायचं आहे. थोडंसं अगदी अर्ध भांडं आपण पाणी एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे पाणी लागलं तर आपण तेच गरम पाणी वापरू शकतो.
तर आता एक जे मोठं भांडं घेतलेलं होतं, तर ते भांडं भरून हे एक पीठ आले, सर्व पीठ आलेलं आहे. 1 किलो नागलीचं एवढं पीठ आलेलं आहे. तर आता मी त्याच भांड्याने इथं गरम पाणी होतं, तर गरम पाणी मी किटलीमध्येच करून घेतले, म्हणजे आपल्या अंधनाला पटकन अशी उकडेल. तर आता घरगुती मसाला करून घेणार आहोत. घरगुती मसाल्याचे जे पापड बनवणार आहोत. इथं 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 2 चमचे जिरे घ्यायचे आहे, 1 चमचा ओवा घालायचे आहेत. ओवा घातल्यामुळे छान कलर येतो पापडला आणि चवही छान येते. आता जो घरगुती मसाला आहे तो आपण जे पाणी उकळत आहे त्याच्यात घालायचा आहे. खळखळून छान अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता इथं घरगुतीच मसाले घेतले, तर मीठ घेतले 2 चमचे, पापडगार घेतलेला आहे 2 चमचे, 1 चमचे खाण्याचा जो सोडा असतो तो घेतलेला आहे आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. छान पळीभर तेलही टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यामुळे छान अशी आपल्या पापडांना चकाकी येते. तर तुम्हाला मसाला मी परत एकदा दाखवते. इथं 2 चमचे मीठ आहे, हा पापड खार आहे 2 चमचे, खाण्याचा सोडा 1 चमचे आणि तीळ घेतले 2 चमचे. तर आता हेच त्या अंधनमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे उकळत्या पाण्यात. छान याला असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पूर्ण पाण्याला हा मसाला लागतो. आता पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. आता जे आपण पीठ घेतलेलं आहे ते पीठ पाण्यात घालायचं आहे आणि याला आता 5 ते 10 मिनटं हे पीठ असं शिजू द्यायचं आहे. माझ्याकडे असा कलथा आहे लाकडी, त्याच्याने याला थोडं असं टोचून घ्यायचं आहे आणि पिठावर पूर्ण पाणी फिरेल तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता मी पिठावर पाणी फिरतं तोपर्यंत तर झाकण झाकून ठेवलं होतं, तर तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी फिरलेलं आहे. आता लगेच एका हाताने आपलं पातेलं धरायचं आहे, एका हातात आपला जो घोटा किंवा कलथा आहे तो घ्यायचा आहे आणि लगेच छान असं दणदणीत असं मस्त घेरून घ्यायचं आहे पिठाला. याला खिशी घेणं सुद्धाही म्हणतात. तर तुम्ही बघू शकता छान मस्त असं पाणी व्यवस्थित ठेवलं म्हणजे अजिबात आपला पापड बिघडत नाही आणि पीठ छान शिजू दिलं म्हणजे पापडला चिरे वगैरे पडत नाही. तर मी इथं छान घेरून घेतलेलं आहे. अगदी मस्त मऊ लुसलुशीत आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे आणि पीठ हे मऊच घेरायचं आहे, अगदी कडक की नको, त्याच्यामुळे आपल्याला पापड लाटायला मग त्रास होतो. आणि हे पीठ गरम असतानाच लाटून घ्यायचं आहे. आता उलथणी घ्यायची, उलथणाने छान असं आजूबाजूचं जे आपल्या पातेल्याला पीठ लागलेलं आहे ते छान असं काढून घ्यायचं आहे. आपल्या ज्या कलथ्याला लागलेलं पीठ आहे तेही काढून घ्यायचं आहे आणि ते परत त्या पिठामध्येच हे पीठ घालून द्यायचं आहे, म्हणजे वरचे हे पीठ कच्चं लागणार नाही. हे पीठ त्या पिठात घातल्यामुळे हे पण पीठ छान असं शिजून जाईल आणि आपलं पीठ एकसारखं शिजेल. आता उलथण्याच्या साहाय्याने सर्व काही जे पातेल्याला लागलेलं पीठ आहे ते मी पूर्ण असं व्यवस्थित एकजीव करून घेते. आता मी इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला होता, तो याच्यावर 10 ते 15 मिनटं झाकून ठेवला होता. कपडा ओला करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता पीठ छान आपलं असं शिजलेलं आहे, हाताला अजिबात चिपकत वगैरे नाही आहे. तर आता हे छान व्यवस्थित परत एकजीव करायचं आहे. आता इथे एक प्लॅस्टिकची पन्नी घेतलेली आहे, त्याच्यावर मी हाताला चटका बसू नये म्हणून छान असं याच्या साहाय्याने पीठ चोळून घेणार आहे. जर तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर तुम्ही इथं कॉटनचा कपडाही घेऊ शकता. फक्त कपडा ओला करून घ्यायचा आहे. आता याच्यातच छान असं पीठ अगदी चोळून घ्यायचं, याच्यामुळे पीठ छान मऊ लुसलुशीत होतं आणि पापडला चिरा वगैरे अजिबात जात नाही, एकसारखा आपला पापड तयार होतो. तर मी पिशवीतच इथं पीठ चोळून घेतलं आहे. आता तुम्ही हवं त्या आकारात त्याच्या लाट्या बनवून तुम्ही पापड तयार करू शकता. मी अगदी जास्त मोठ्याही नाही आणि जास्त छोट्याही नाही, मीडियम अशा इथं आता लाट्या बनवून घेतलेल्या आहे. जेवढं तुम्हाला पापड बनवायचे आहेत तेवढंच पीठ काढायचं आहे आणि बाकीचं पीठ हे पातेल्यातच झाकून ठेवायचं आहे. गरमागरम लाटलं म्हणजे आपले पापड पटापट होतात. तुम्ही एकटे असाल तर ही पद्धत अगदी योग्य आहे. आता माझ्याकडे असं पापड प्रेस आहे, तर त्याच्याच साहाय्याने मी पापड बनवून घेणार आहे. पापड प्रेसने खाली प्लॅस्टिक शीट अंथरलं आहे, त्याच्यावर एक ठेवायचं आहे आणि छान असा मशीनला प्रेस करायचं आहे. अगदी लगेच काहीच सेकंदात आपला पापड तयार होतो. तर याच्याच साहाय्याने मी पापड बनवते, अगदी पटापट असे पापड तयार होतात. मी एकटेच बनवणार आहे, तर एकटंही असलं तरी आपण 1 किलोचे पापड अगदी अर्धा पाऊण तासातच बनवून होतात. तर अगदी काढायलाही सोपे आणि लाटायलाही सोपे. तर आता मी पापड सावलीतच वाळून घेणार आहे, माझ्याकडे ऊन येत नाही म्हणून.
आता हे दिवसभर फॅनच्या हवेत वाळवले का दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात त्याला 2 ते 3 दिवस पापड वाळवून घ्यायचे. आता हे दुसराही पापड त्याच पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते. तर याच पद्धतीने दुसराही पापड अगदी कागदाला एकच वेळेस तेल लावायचं गरज आहे. प्लास्टिकला प्रत्येक वेळेस तेल लावायचं नाही आहे. जास्त तेलाचा वापर केला म्हणजे आपल्या पापडचा वास येतो. आपण वर्षभर हे पापड टिकवणार आहोत. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून छान असे इथं आपले पापड तयार झालेले आहेत. खाली मी ते प्लॅस्टिकचं शेट टाकलेलं आहे, त्याच्यावरच हे पापड मी आता फॅन खालीच वाळवून घेणार आहे. आणि अगदी तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हातच हे पापड बनवा. उन्हात अगदी 1 ते 2 दिवसात कडकडीत वाळून जाता. आता जर तुमच्याकडे मशीन नसेल तर असं प्लॅस्टिकचं गोल असं शीट कापून घ्यायचं आहे. आपल्याकडे ज्या प्लॅस्टिकच्या पन्नी असतात त्याच कापून घ्यायच्या आहेत. आणि असं एखादा ताट किंवा डिश घ्यायची आहे आणि हाताने असं प्रेस करायचं आहे. आणि आपल्या जे पुढचे बोटं असतात त्याच्या साहाय्याने अगदी काठावर बोटं असे फिरवायचे आहेत. पीठ गरम असल्यामुळे सहज आपला पापड गोल गोल सहज असा पसरतो पापड. आणि हेही पापड छानच तयार होतात. तर तुम्ही बघू शकता हाताने बनवलेला पापडही छान झालेला आहे. तर आता मी याच पद्धतीने सर्व पापड बनवून घेणार आहेत. आता तुम्ही बघू शकता आपले मस्त पापडांना कलरही छान आलेला आहे. 2 दिवस मी पापड कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहेत. अगदी छान लाल चुटूक असे गोल गरगरीत पापड इथं तयार झालेले आहेत. जो घातलेला मसाला आहे तोही छान दिसतोय. अगदी मसाला बारीकही करायचा नाही आहे. आता तुम्हाला मी लगेच पापड तळून दाखवणार आहे. तर कडकडीत तेलात हा पापड असा सोडायचा आहे आणि लगेच पापड तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपला पापड आपण लाटला सुकवला तेव्हा केवढा होता आणि तळून केवढा झालेला आहे. अगदी दुप्पट तिप्पट आपला पापड फुलतोय. आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो हा पापड. अतिशय पौष्टिक. मुलं जर काही चटपटीत असं खायला मागत असतील तर हा पापड जर तळून दिला खिचडीसोबत डाळ भातासोबत अतिशय छान असा हा पापड लागतो आणि पौष्टिक असा हा पापड तयार झालेला आहे. तर तुम्ही आता आवाज ऐकूनच आवाज ऐकूच येत असेल. अगदी कुसकुशीत हा पापड इथं झालेला आहे आपला. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा माझ्या पद्धतीने असे पापड नक्की बघून बघा.